यानंतर एक मोठी बातमी, कुणाल कामराला मद्रास न्यायालयानं दिलासा दिलेला आहे। या संदर्भात सकाळी सुनावणी पार पडली। त्याला 7 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। ही मोठी बातमी कुणाल कामरा संदर्भात आपण पाहतोय। शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक काव्य त्याने केलं होतं, व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती, मात्र अटकेची शक्यता पाहता कुणालनं मद्रास कोर्टात याचिका दाखल केली होती। त्याच्यावर सुनावणी पार पडली। कामराला 7 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। मोठी बातमी कुणाल कामरा प्रकरणासंदर्भात कुणालला आता अंतरिम जामीन मद्रास कोर्टानं मंजूर केलेला आहे। अक्षय मावळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। अक्षय, काय अधिक माहिती आहे? अक्षय, काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात? नक्कीच नेहा, आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहे देखील आक्रमक झाले होते। कुणाल कामराचा जो स्टुडिओ आहे या स्टुडिओची देखील तोडफोड करण्यात आली होती आणि यानंतर कुणाल कामरा याने मद्रास हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला। या ठिकाणी आज सुनावणी झाली आणि मद्रास हायकोर्टाकडून कुणाल कामराला मोठा दिलासा मिळाल्याचं आता या ठिकाणी आपण बघू शकतो। कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन आता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे मद्रास हायकोर्टाचा कुणाल कामरा याला मोठा दिलासा जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आपण पाहतोय कुणाल कामरा याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 7 एप्रिलपर्यंत त्याला अंतरिम जामीन हा देण्यात आलेला आहे। मद्रास उच्च न्यायालयानं त्याला या प्रकरणी दिलासा दिलेला आहे। तसंच एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य केल्याप्रकरणी, तसा व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी शिवसेना ही आक्रमक झाली होती, कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। कुणाल कामरा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र कामरानं अटकेची शक्यता पाहता मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती, बचावात्मक पवित्रा घेतला होता आणि कामरा याला न्यायालयानं, मद्रास कोर्टानं दिलासा दिलेला आहे। त्याला 7 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कुणाल कामराला मद्रास कोर्टानं दिलासा दिलाय, त्यामुळे आता त्याची अटकेची शक्यता मिटलेली आहे। आज सकाळीच या सगळ्या संदर्भात मद्रास कोर्टात सुनावणी पार पडली होती आणि आता त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक विडंबनात्मक काव्य केलं होतं आणि तो व्हिडिओ त्यानं ट्विट केला होता। काही शब्द त्याने वापरले होते या व्हिडिओमध्ये आणि त्यावरून शिंदे सेना आणि कार्यकर्ते आक्रमक झाली होती। तसंच ज्या हॉटेलमध्ये, ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामरानं हा शो केला होता, त्या खारच्या हॅबिटंट स्टुडिओमध्ये सुद्धा जाऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती। अरुण सावंत आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। अरुण, काय माहिती आहे? मद्रास कोर्टानं कामराला दिलासा दिलाय। नाही, अतिशय चांगली गोष्ट आहे। पहिली गोष्ट म्हणजे कुणाल कामरा हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे। कुणाल कामरा हे काही फार मोठं जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व नाही। सरकारकडे अनेक गोष्टी आहेत जनहिताच्या करण्यासारख्या, त्यामध्ये सरकार सध्या गुंतून आहे। जनहिताच्या, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या, मुंबईच्या प्रगतीच्या गोष्टी करण्यामध्ये महायुती सरकार सध्या व्यस्त आहे। कुणाल कामराला जे काही करायचं होतं ते करून तो मोकळा झालेला आहे। कोर्टाला जे काही निर्णय द्यायचा होता तो कोर्टाने दिलेला आहे। तेव्हा आम्ही कुणाल कामरा या विषयामध्ये सतत गुंतून राहू इच्छित नाही। धन्यवाद अरुणजी आमच्याशी बोलल्याबद्दल। यानंतर ज्योती वाघमारे आमच्यासोबत आहेत, शिंदे गटाच्या, त्यांचीही प्रतिक्रिया आम्ही जाणून घेणार आहोत। ज्योतिजी, आपलं स्वागत जय महाराष्ट्रमध्ये। कुणाल कामरा याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची याविषयी?
सन्माननीय न्यायालयाच्या निर्णयाचा तर आम्ही पूर्ण आदर करतो. हं. परंतु त्याच वेळेला या ठिकाणी कुणाल कामराच्या निमित्तानं एक कुणाल कामरा असेल किंवा त्याच्या आधी रणवीर आलाबादिया असेल, हं. यासारख्या स्टँडअप कॉमेडी किंवा सोशल मीडियावरती जी लोक फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी हं. आक्षेपार्ह भाषा वापरतात, कोणाचं चारित्र्य हनन करतात, या सर्वांच्या वरती कुठेतरी सेन्सॉरशिप लादण्याची गरज मला वाटतं ती निर्माण झालेली आहे. आणि कालच आपण जर बघितलं असेल की आमचे राहुल कनाल यांनी पोलिसांच्या मध्ये काही पुरावे दिलेले आहेत की कुणाल कामराला हे टेररिस्ट फंडिंग होत आहे किंवा परदेशामधून त्याला आपल्या पंतप्रधानांच्या वरती किंवा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विषयी, आपल्या देशाच्या विषयी जो काही व्हिडिओ तो आक्षेपार्ह भाषेमध्ये पोस्ट करतोय, त्यामुळे त्याला परदेशी म्हणजे दिनारमध्ये, डॉलर्समध्ये प्रचंड पैसे येत आहेत. तर त्याचीही चौकशी केली जावी याची ज्योतीजी, खरं तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर कुणाल कामरा आणि त्याच्यासारख्या कलाकारांना, त्याच्यासारख्या कमेडियन्सना जर अशा प्रकारे टेरर फंडिंग होत असेल तर नक्कीच याची माहिती आपल्या केंद्र सरकारलाही मिळायला हवी होती. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा आरोप खूप गंभीर आहे. पण दुसरीकडे तुम्ही ही सुद्धा सुरुवातीला बोलताना प्रतिक्रिया दिलीत की कोर्टाचा निर्णय त्याचा आदर तुम्ही करता, पण तुम्ही परंतु पुढे हा शब्द म्हणालात. आणि जिथे परंतु हा शब्द येतो ज्योतिताई, तिथे कुठेतरी आपण तो निर्णय जो आहे तो नाकारतो, तो एक इंडिकेशन असतं आपलं. याबाबत तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की कोर्टाचा निर्णय आलाय त्याचा आदर आम्ही करतो, पण हा निर्णय आम्हाला पटला नाहीये? बघा, त्याचं कसं आहे ताई की कोर्ट हे नियमाप्रमाणे चालतं आणि त्यामुळे कदाचित प्रत्येकाची बाजू आपलं भारतीय संविधानाच्या प्रमाणे की 99 आरोपी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा दिली जाऊ नये म्हणून कोर्ट हे प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतं. परंतु मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीची आक्षेपार्ह भाषा ही वापरली गेली, ज्या पद्धतीचं चारित्र्य हनन केलं गेलं किंवा इतक्या दिवसानंतर म्हणजे जवळपास 20-30 दिवसाच्या पूर्वी शूट केलेला व्हिडिओ हा ज्या वेळेवरती पोस्ट केला गेला, मग दिशा सालियांचं जे प्रकरण हे माध्यमातून चर्चिलं जात होतं, त्याच्यावरचा रोख कुठेतरी हटवण्यासाठी कुणाल कामराच्या व्हिडिओचं टायमिंग होतं का, ती क्रोनॉलॉजी होती का, किंवा जे म्हणजे कुणाल कामरानी काय काय केलं आपण बघा ना एकदा, की अगदी भारतीय विमान कंपन्यांनी सुद्धा त्याच्यावरती 3 महिन्यांसाठी उड्डाण बंदी लागू केलेली होती. म्हणजे त्यांनी सर्वोच्च, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की कुणाल कामरानी आता सर्वोच्च न्यायालयावरती कुणाल कामरा न्यायव्यवस्थेवरती काय बोलणार, कारण याच सर्वोच्च न्यायालयावरती कुणाल कामरानी जातीवाचक टिप्पण्या केलेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बद्दल अश्लील भाषेमध्ये त्यांनी पोस्ट केलेल्या होत्या. पण तरीही पुन्हा कुणाल कामराला न्यायव्यवस्थेचाच आधार घ्यावा लागतो. इथे कुठेतरी कुणाल कामरानी भारताची जी चौकट संविधानाने आखून दिलेली आहे ना, त्याचा कुठेतरी आदर केला पाहिजे. आणि संविधानानं जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं असलं तरी त्याला कुठेतरी मर्यादा सुद्धा आखून दिलेल्या आहेत ना. याचा फक्त कुणाल कामरानीच नाही तर त्याच्यासारख्या सर्व स्टँडअप कॉमेडियन्सनी आणि कलाकारांनी कुठेतरी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच ज्योतिताई, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात, जय महाराष्ट्राकडे आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल.